चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आजचा आपला 72वा दिवस आणि 72व्या दिवसाची पहाट सुप्रभात झालेली आहे. ग्राम आपण आलेलो आहोत कुठं, आजचा गाव आपला गाव मंडलामध्ये हा मारुतीनांच्या तटाने सीतारामदासजी आश्रम, या सीतारामदासजी आश्रमामध्ये बाबाजी चलो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे, चला नर्मदे हर भेटूया. चला मंडळी पुढं भेटूयात. आज आपल्याला जास्त चालायचं नाही आहे, फक्त 10 ते 11 वाजेपर्यंत चालायचं आहे. 10-11 वाजेपर्यंत चालून आपल्याला आश्रम पकडून आपल्याला थांबायचं आहे. तर नर्मदे हर. पुन्हा आलो मंडळी. चला तर हनुमान घाट या ठिकाणी आपण थांबलो होतो आणि आता कदाचित आपल्याला रस्त्याला 1-2 होळी बघायला भेटलं तर आनंद येईल. आणि आपल्याला आज जायचं आहे कमसे कम 20-25 ते 30 किलोमीटर. ग्रहण काळ असल्यामुळं काही खायचं नाही, प्यायचं रेस्ट्रिक्शन्स आहेत. त्यामुळं आपण काय करणार आहोत, एक 11 ते 11 वाजेपर्यंतच आपण आश्रम पकडून थांबणार आहोत बरं का. तर अशा प्रकारे आजचा प्रवास सुरुवात मंडलामधून चाललेलो आहोत. बघा हा मंडळाचा आश्रम आहे, हनुमान घाट या ठिकाणी हा आश्रम आहे. तरी लक्षात ठेवा. चला पुढं जाऊयात. नर्मदे हर ना, हाईवे निकलना है हमको. नर्मदे हर मंडळी, रोज आपण सूर्यनारायण भगवान बघतो पहाटे नाही का, रोज दाखवतो तुम्हाला मी. पण आज चक्क चंद्रदेव कसा लाल आहे, लाल बघा. हा आहे चंद्र बरं का, सूर्य भगवान नाही आहे, चंद्रदेवता आहे. चंद्रदेव कसा लाल आहे आज, बाप रे बाप, जबरदस्त. बोलतो ना ग्रहणाची पावर आहे. चंद्र भगवान साक्षात लाल बुंद झालेला आहे. आणि वाजलेत किती माहिती मंडळी, फक्त 5:45. आज आम्ही ग्रहणामुळे लवकर निघालो 5 वाजता. आम्ही कधी एवढ्या लवकर निघत नाही, आमचं 6 डॉट असतो. मग आज म्हटलं नंतर आपल्याला काही खायचं नाही, काही नाही आहे, म्हटलं आपण आज लवकर निघू आणि लवकर थांबू. त्या हिशोबाने आम्ही आता 5 वाजता निघालो आणि 5:45 वाजले आणि चंद्र एवढा लाल आहे, बापरे. याला म्हणतात ग्रहण. चला नर्मदे हर, भेटूया पुढं. चला आता 5:45 झालेत, 6 वाजेपर्यंत थांबू, काहीतरी थोडंसं खाऊयात. कारण की 6:20 नंतर आपल्याला काय खायचं नाही आहे. त्याच्यामुळं 6 वाजता थांबून एक आपलं सर्व विधी उरकून आपण जरा खाऊ, मग पुढं निघू. तर नर्मदे हर. थांबू जरा, फोटो आ गया. चला विठ्ठल नर्मदे हर. 6 वाजून 10 मिनिटं झालेत. खायचं आहे बघा. एक बिस्किट खाला, तेवढे 2 खातो. म्हणजे आता याच्यानंतर 6:20 नंतर आपल्याला काहीच खायचं नाही, म्हणून 6:15 पर्यंत सगळं खाऊन घेतो. तर नर्मदे हर. यांनी खाऊन घेतलं सगळ्यांनी. नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. सूर्यनारायण भगवान डोंगराच्या पाठीमागून येत आहेत, अतिशय सुंदर. वा, आता सूर्यनारायण भगवान आलेले आहेत. चला, आणि आपल्या 72व्या दिवसाला शुभेच्छा देण्याकरता आलेले आहेत. तसा आज तुम्हाला प्रश्न पडला असेल, आज मी गंध लावला नाही, कारण की आज पूजाच करायची नव्हती. त्यामुळं आज आपण पूजा नाही केली. आंघोळी वगैरे झाल्या, पण देवांना स्पर्श नव्हता करायचा, त्याच्यामुळं आपण आज पूजा केली नाही, तर गंध लावला नाही. या कारणाने आपण गंध लावलेला नाही आहे. चला नर्मदे हर. पुन्हा एकदा सूर्यनारायण भगवंताचं स्वागत आहे. वा, चला नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आणि आपल्याला थोडा जंगल मार्ग सुरू झालेला आहे. त्या जंगल मार्गातून आता आपल्याला पुढचा प्रवास तर सगळं जंगलच असणार आहे. आजच कदाचित आपला रोड आहे.
पुढं पुढं तर मयेचं तटच आहे आपल्याला अमरकंटकपर्यंत. चला जाऊया. आत्ता वाजलेत प्रॉपर बघूया स्क्रीन टाईममध्ये 7:15 वाजलेले आहेत. आज 5 वाजता निघालेलो आम्ही. 5, 6, 7 वाजले म्हणजे 3 तास झाले आपण निघालो आहे. आणि त्या 3 तासात आपण 10 ते 12 किलोमीटर चाललेलो आहोत. आता पुढं जास्त नाही, तेवढंच राहिलं असेल 12 किलोमीटरपर्यंत. चला मग जाऊया हळूहळू. आजचा मुक्काम आपल्याला 11 वाजेपर्यंत करायचा आहे. नर्मदे हर. घनदाट जंगल, विरान जंगल. या जंगलामध्ये कुलदेवीचं मंदिर आणि श्री मारुती राय. नर्मदे यार. चलो चला नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. आपण पोचलोत लिंगा घाट, बरं का. लिंगा घाट. आणि आता इथंच आपल्याला आश्रम बघायचा आणि थांबायचं आहे. आपल्याला जास्त नाही. हां सूर्यमुख घाट आहे. जेवढे आपण गावात जातो ना तेवढं नर्मदा मैयाचा लय भाव लोकांच्या मनात आहे. लय भाव. खूप छान अनुभव येतो. नर्मदे हर. वा, अतिशय सुंदर गाव आहे. आपल्याला फक्त राहिलेलं आता 800 मीटर आपल्या बाबाजीचा आश्रम. नर्मदे हर. नर्मदे हर. चलो नर्मदे हर बाबा. लिंगामाल एकदम मैयाजीच्या तटावर आहे. आश्रम मैयाजीच्या तटावर. खूप आनंद येणार आहे आज दुपारपर्यंतची व्हिडिओ आपली छोटी असेल, पण नंतर आपल्याला मैयामध्ये जायचं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. क्या लेके जा रहे छोटी. फुलं घेऊन चाललेली ती फुलं. नर्मदे हर. वा, आज लिंगा घाटावर आपल्या लिंगामाल घाटावर गर्दीच आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. वा, साधू बाबा खूप सुंदर. आता नर्मदे हर. आनंद वाढत चाललाय आपला आनंद. सगळी लोक तिकडंच गेलती आणि तिथूनच सगळे ही लोक येत आहेत आपल्या घाटावर. नर्मदे हर. वा, अरे वा. चला घाटावर भेटूया. जय श्रीराम. वा, अगदी छोटीशी मूर्ती आहे, छोटूसा गदा आहे, पण पंचमुखी हनुमंतर आहे. बहुत बढ़िया. लंबाई रोको. नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. अतिशय सुंदर असा आश्रम आलेला आहे. अतिशय सुंदर आश्रम. वा, चला आज जाऊया आश्रमात. स्वागत झालेलं आहे कुटीमध्ये आपलं. नर्मदा कुटी, हनुमान टेकरी, सूर्यमुखी धारा, लिंगा घाट. वा, सूर्यमुखी धारा आहे. हा जो तीर्थ आहे
या तीर्थाला नाव आहे सूर्यमुखी धारा हनुमान टेकरी. काय सुंदर आहे महाराज, काय सुंदर आहे, अद्भुत. त्याला आसन लावूया. त्याला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. मस्त झोप झालेली आहे आपली. म्हणजे आम्ही झोपलेलो 12 वाजेपासून बरोबर 3ला उठलोय. आणि कारण की 3 वाजेपासून ते ग्रहणाचा आपला समय आहे ते 6-6:30 वाजेपर्यंत. आणि इथं जे बाबाजी आहेत ना, बापरे डेंजर आहेत. म्हणजे बघितलं त्यांना, म्हणजे पूर्ण अंगाला भस्म लावून महादेवाची जशी ती वाघाच्या कातड्याची नाही का घातलेली असते तसं घातलेलं आहे. म्हणून पण त्यांची शूट नाही केली मी, पण बघून तसंच वाटलं का बाबा महादेवच आहेत समोर. आणि इथं अखंड धुनी चालू आहे श्रीराम जयराम जय जयरामची. आता आपण नदीवर जाऊया नर्मदा मैयामध्ये. आणि नर्मदा मैयामध्ये जाऊन जे काय आपला ग्रहणाचा वेळ जो आहे तो संपूर्णपणे आता नदीमध्ये काढायचा आहे आपल्याला. नर्मदा मैयामध्ये काढायचं आहे, तपश्चर्या करायची आहे, नामजप करायचं आहे, नामसाधना करायची आहे. तर चला मंडळी, करूयात, जाऊयात नर्मदा मैयावर. चला नर्मदा मैयावर भेटूयात. नर्मदे हर. चला चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, नर्मदे हर. आणि आजचा आपला ग्रहणाचा वेळ सुरू झालेला आहे बरं का. 3च्या नंतर ग्रहणाची वेळ सुरू झालेली आहे आणि ती संपणार आहे 7 वाजता. कुठे 7:40, कुठे 7:50. तर आपण निर्णय घेतला 6:40, 7:50, 6:50. तर आपण निर्णय आहे का आपण 7 वाजेपर्यंत आपण इथं बसणार आहोत. तर आपली सगळी मंडळी आपापल्या साधनेसाठी बसलेले आहेत इथं बघा. धनंजय महाराज, सुदामा, हा सुदामा आहे आपला. आणि हे प्रदीप ब्रह्मचारी. आणि आपण इथं बसलेलो आहोत. तर आपल्याला आजपर्यंत आपल्या गुरुवर्यांनी जे काही साधना शिकवली असेल, जो काही बीजमंत्र दिला असेल, बीजमंत्र तर आपला फुललाच आहे बरं का. वारकरी संप्रदायामध्ये काय आडलेलं म्हणजे लपलेलं नाही आहे. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव हा आपला उघडा मंत्रच आहे. त्याही व्यतिरिक्त आपण जे धर्मग्रंथ वाचत असतो कायम, तुकाराम गाथा असेल, काकडा असेल, काही असेल, नाटाचे अभंग, त्या सर्वांचा एक एक पाठ इथं व्हावा ही माझी इच्छा होती. म्हणून आज आपण नाटाचे अभंग आणि संपूर्ण काकडा आरती पुस्तक हा ग्रंथ, हे 2 ग्रंथ आपण इथं आणलेले आहेत. या दोन्ही ग्रंथांचं मस्तपैकी आपण इथं पाठ करूयात. त्याच्यानंतर थोडा मंत्रजप करू. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर आज आपल्याला हा योग साधना आलेला आहे का. अशी साधना आपल्या जीवनामध्ये ही तर आपल्याला घडत आहे. खरंच अवभाग्य आहेत आपले का आपण अशा ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी मैयाचा हा बालस्वरूप आहे बरं का. आणि बालस्वरूपात इथं मैया वाहत आहे. एवढी सुंदर वाहत आहे का मैयाला तुम्ही अगदी अगदी एकदम गुडघ्यापर्यंत सुद्धा आपल्याला पाणी येणार नाही, पलीकडे जाऊ शकता एवढंच मैयाचं पण पाणी वाहतं. खळखळ 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 आवाज तर तुम्हाला येतच असेल नर्मदा मैयाचं. खूप सुंदर नर्मदा मैया वाहते. हे बघून असंच वाटते का एखादी लहान मुलगी किती गोंडस असेल, किती 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 सुंदर असेल आणि ती अशी वाहत आहे बरं का नर्मदा मैया. डोळ्याला तर लयच आनंद होतो पाहायला. अशी नर्मदा मैया आपली वाहत आहे बघा. तर चला मंडळी, महाराज लोक आपले बसलेले आहेत तप करायला. आता आपण सुद्धा बसूयात, थोडी साधना करूयात, नंतर भेटू आपण. चला नर्मदे हर.
नर्मदे हर मंडळी. चला, खूप आनंद आला. 3 तास, चक्क 3 तास बसून बसून बसून, बापरे, पण खूप आनंद आला. आपला नित्यपाठ झालेला आहे, आज एक्स्ट्रा पाठ झालेला आहे. आज आपण खूप आनंद, आज गायन करायला वाचायला फार मजा आली. आणि मस्त मैयाजीचा तट, आणि एकदम तटावरच आपण उभे आहोत. हे मैयाजीचं बाल स्वरूप आहे. वा, बाल स्वरूप, लहान मुलं, त्या बाल. चला मंडळी, एक थोड्या वेळात आपण स्नान करूयात. मग स्नान करून नंतर मग पुन्हा आपल्या आश्रमाकडे जाऊया. नर्मदे हर. रुको, हाँ मारो. आराम से. हटते हटते. सही है. क्या करें, अंदर नहीं जा सकते ना हम लोग. अंदर नहीं जा सकते ना. वाह, आनंद है. आनंद ले रहे लड़के. पानी ज़्यादा नहीं है. हाँ, उल्टा सीधा उल्टा. आराम से. हाँ, हाँ. ना लगे, आराम से. आय, पूरा जंप हो रहा. डेंजर है दिल बड़ा. अच्छा नहीं होता है. हाँ, शक्तिमान की तरह मारना, शक्तिमान की तरह. हाँ, शक्तिमान की तरह. प्रॉपर. हाँ, मिल गया वीडियो मिल गया. भेटला व्हिडिओ आपल्याला. इतना जो मत फट रहे. नहीं फटने दो, लेकिन प्रॉपर मिला अपन को, पता है. हाँ, क्या बात है, अब अच्छा. एकच नंबर भेटला. अचानक नजर पड़ गई मेरी. सूरज तो इधर गया ना अपना. सूरज इधर गया, सूरज इधर गया. चंद्र उधर चले गए. अरे चंद्र, अरे क्या बात है. म्हणजे एकदम प्रॉपर ग्रहण लागल्यासारखंच बैठने में बड़ा ग्राउंड में मिला. ग्राउंड लगा हुआ है. दिसतंय ग्रहण आपल्याला. कहीं मिल गया. उम्मीद नहीं था कि मिलेगा. अभी और चमकेगा मुझे लग रहा है. गोल होते हुए ले लो, पूरा गोल होते हुए ले लो. एचडी में जसा टाइम लॅप जाऊ. हां, अर्धा तास यावं लागेल. गोल लेके गोल. मेरा स्नान बाकी है. आ गया. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपला ग्रहण पूर्ण झालेला आहे. आणि बघा किती सुंदर चांदोबा आलेला आहे. आणि चला मंडळी, आपली स्नानं झालेली आहेत. ग्रहण काळ पूर्ण झालेला आहे. मागच्या काही वेळापासून कितीतरी तासापासून आपण इकडे आहोत. चला आश्रमावर जाऊया, भेटूया. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा वासियांसाठी एक भंडारा चालू आहे. अखंड भंडारा एकदम मैयाच्या किनाऱ्यावर. भंडाऱ्याची गाडी आहे. संपूर्ण भंडारा इथं. आता चला आपण आता आपल्या लाईनीत बसूया जेवायला. चला, नर्मदे हर मंडळी आलेली आहेत. मी आपला ताट ठेवून आलतोय फक्त ते. पण नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपण जेवूयात. आणि जेवून आजच्या दिवसाची व्हिडिओ इथं एंड करतो. शुभरात्री. श्री विठ्ठल नर्मदे हर. उद्या भेटूयात. खूप लेट झालेला आहे म्हणून मी आजची व्हिडिओ अशी एंड करतो. चला मंडळी, शुभरात्री. नर्मदे हर.